काय सांगाल, येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. 16 तारखेला पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. आस्वाद पाटील असतील किंवा पंडित शेठ असतील, हे भाजपमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं राजकीय ताकद भाजपची वाढेल? खरं तर पंडित शेठ सारखे अनुभवी की जे गेली अनेक वर्ष कष्टकरी शेतकरी आणि तळागाळातील सर्व लोकांसाठी काम करणारी अशी ही सर्व मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर पप्पू शेठ असतील, चित्राताई असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य या भागातील गावामधील असणारे रूट लेवलचे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बरेच दिवस त्यांना विनंती करतो आहोत की आपण सर्वजण कष्टकरी लोकांसाठी वर्षानुवर्ष झगडतात, शेतकऱ्यांसाठी झगडतात, परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय देवेंद्रजी करण्याचा प्रयत्न करतात. तर आपण आमच्याबरोबर जोडले जा. तुमचं सहकार्य आणि एकत्रपणे काम करणं हे रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जी राजकीय परिस्थिती आहे, इथल्या असणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना एक न्याय देण्यासाठी केंद्रामधलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक प्रामुख्याने आपल्या सर्वांना मदत करू शकतो. आणि आता पंडित शेठ यांनीसुद्धा आता होकारच दिलेला असल्यामुळे आम्ही तसं फार आनंदी आहोत. कारण पंडित शेठसारखा व्यक्ती, अनुभवी व्यक्ती जर आमच्याबरोबर जोडले गेले तर नक्की त्याचा फायदा हा आम्हाला या भागांमध्ये होणार आहे. तर 12 तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शाह असतील, सीएम देवेंद्र फडणवीस रायगडात येत आहेत. कशा पद्धतीचं नियोजन आहे? मी आपल्याला सर्वांना माहीत आहे की वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा रायगडावरती राष्ट्रीय सेवा संघाच्या माध्यमातून हा होत असतो. या कार्यक्रमाला आदरणीय अमितजी हे येणार आहेत आणि त्याची तयारी ही रायगड आणि परिसरातील असणारे सर्व या ठिकाणी असणारे शिवभक्त हे करतायत. आणि आम्हाला खात्री आहे की त्या दिवशी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आदरणीय अमित शहाजी हे नक्की करतील.